जय महाराष्ट्र. मी स्मित तुमच्या सर्वांचा पुन्हा एकदा खूप खूप स्वागत करतोय आजच्या आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये. आजचा जो व्हिडिओ आहे हा खास करून आहे उबेरवरती. उबरमध्ये तुम्ही जितके पण ट्रिप्स मारतात त्याच्यामध्ये जे काही तुम्ही कन्व्हर्सेशन तुमचं कस्टमर बरोबर होतंय, म्हणजे जे काही तुमचं बोलणं वगैरे पॅसेंजर बरोबर होतंय किंवा पॉकीमॉन बरोबर होतंय, ते प्रत्येक कन्व्हर्सेशन उबर कंपनी रेकॉर्ड करताय. कसं वाटलं ऐकून? झटका बसला ना? आज मी तुम्हाला लाईव्ह प्रूफ दाखवणार आहे याचं की कसं उबर कंपनी तुम्हाला प्रत्येक दिवशी काय ना काय प्रॉब्लेममध्ये टाकते आणि ह्याच्यावरती कसं आपल्याकडे काय ना काय सॉल्युशन असतात हे मी तुम्हाला पूर्ण लाईव्ह प्रूफ दाखवणार आहे. बघा, सिंपल सांगतो की कंपनीने ना एवढंच विचार केलं आहे की ड्रायव्हर आणि ओनर लोकांना त्रास द्यायचा. ठीक आहे, काय हरकत नाही, देत राहा त्रास. आता बघा, हे आपल्याला एक मेसेज आलं आहे कंपनीकडून 21 तास अगोदर, म्हणजे कालच्या दिवशीचा मेसेज आहे. आणि या मेसेजमध्ये बघा काय मेन्शन केलं आहे, हमें शिकायत मिली है कि आप राइडर से ज़्यादा पैसे मांग रहे हैं, यह उबर के नियमों के खिलाफ है. आता बघा, मला माहिती होतं की आपण पॅसेंजरकडून जास्त पैसे घेतलेत, पण हे कंपनीला कसं कळालं? आणि तुम्हाला माहिती आहे आपण तर एकदम प्रोफेशनल आहे, आपण जरा पण चूक करत नाही. जिथे कस्टमरकडून आपल्याला जे काही पैसे घ्यायचे होते ते आपण जीपेच्या थ्रू नाही घेतले, आपण कॅशच्या थ्रू घेतले. तरी पण कंपनीला कसं काय कळालं की कस्टमरकडून ह्याने एक्स्ट्रा घेतले? ठीक आहे, हा पहिला मेसेज हा. आता दुसरा मेसेज मी तुम्हाला वाचून दाखवतो जो आपल्याला आलेला आहे जस्ट 2 तास अगोदर. आणि उबरची ट्रिप आपण ही कंप्लीट केली त्याच्यानंतर आपल्याला मेसेज आला, हमें पता चला है कि आप कस्टमर से उबर ऐप के बाहर पर्सनल ऑफलाइन ट्रिप्स मांग रहे हैं. अगर ऐसा जारी रहा तो आपका अकाउंट 7 दिन तक होल्ड पर रखा जा सकता है या हमेशा के लिए ब्लॉक हो सकता है. ध्यान दे, अकाउंट होल्ड होने पर आपकी कमाई रुक सकती है. हे घंटा हे लोक माझी कमाई थांबवणार. आता बघा, तुम्हाला सांगतो काय झालेलं एक्झॅक्ट. कालची जी ट्रिप होती त्याच्यामध्ये कस्टमरकडून आपल्याला पिकअप करायचे होते 198. आपण कस्टमरला बोललो 200, त्यांनी दिले डिरेक्टली आणि आपलं काम झालं. म्हटलं कुठे ते 198 वगैरे करत राहणार, बोलणार नाही. 200 दिले, आपण मागितले, घेतले, झालं, आपला विषय मिटला. पण तो कस्टमर चांगला होता, 2 रुपयासाठी तो कंप्लेंट नाही टाकणार. पण ते 2 रुपयाच्यासाठी या कस्टमरचं जे काय असेल कन्व्हर्सेशन हे कसं काय ह्याला कळालं उबरला, तरी मी एवढं काही लक्ष नाही दिलं. पण आज ठीक आहे, ज्या कस्टमर बरोबर आपलं जे काही कन्व्हर्सेशन झालं ते पूर्ण रेकॉर्ड झालं. हे ह्याने उबरने आपल्याला लाईव्ह दाखवलं. कसं काय? का? कारण उबरने आपल्याला एक मेसेज पाठवला की तुम्ही तुमच्या रायडर्सला पर्सनल ट्रिपसाठी कन्वर्ट करायला बघत आहात. आणि तुम्हाला माहिती आहे उबर आणि ओला हे आपला प्लॅटफॉर्म नाही. आपला प्लॅटफॉर्म म्हणजे आपला धंदा कशावर चालतो? पर्सनल ट्रिपवर. आणि आपण तेच काम करतो. उबर आणि ओलामध्ये जितके पण रायडर्स चांगले वाटतील त्यांना आपण पर्सनलमध्ये कन्वर्ट करतो. आता माझं आणि त्या पॅसेंजरचं जे काय बोलणं झालं हे कसं काय कळालं उबरला, ह्याचं आहे ना मी तुम्हाला लाईव्ह प्रूफ दाखवणार आहे. आणि ह्याचं सोल्युशन काय आहे ते पण मी तुम्हाला लाईव्ह दाखवणार आहे. बघा, सिंपल सांगतो, त्या पॅसेंजरला मी एवढंच बोललो की तुम्ही डेली इकडून इकडे जातात का? तर तो म्हणाला की हो मी जातो, पण माझ्याकडे होंडा अमेज गाडी आहे, तर ती मी गाडी वापरतो. पण आज मंगळवार आहे तर माझी बायको ती गाडी घेऊन गेली आहे, म्हणून माझ्याकडे ती गाडी अवेलेबल नाही, म्हणून मी फक्त आणि फक्त ट्यूजडेसाठीच मी गाडी बुक करतो, असं तो पॅसेंजर मला बोलला. आता मी मनात म्हटलं ट्यूजडेसाठी बुक करतो तर कन्वर्ट करून काय मतलब नाही, जाऊ दे. पण हा जसा उतरला तसाच मला मेसेज आला. आता बघा, सिंपल सांगतो तुम्हाला ह्याच्यावरती सोल्युशन काय आहे. सोल्युशन असं आहे की तुम्हाला तुमच्या सेलफोनच्या सेटिंग्समध्ये जायचं आहे. पण सेटिंग्समध्ये जायच्या अगोदर मी इतकंच सांगणार आहे की तुम्हाला सगळ्यांना वाटत असेल की हे ट्रिप्सचं जे काय रेकॉर्डिंग वगैरे आहे हे कसं काय होतं. सिंपल सांगणार आहे की बघा, अगोदर आपला फक्त आणि फक्त कॉल रेकॉर्ड व्हायचा, म्हणजे जे काही तुम्ही कस्टमर बरोबर तुमच्या बोलत आहात ते फक्त आणि फक्त तुमचा कॉल रेकॉर्ड व्हायचा. आता फंडा असं केलं आहे कंपनीने की तुम्ही OTP जसं टाकणार, OTP टाकल्यापासून ट्रिप एंड होईपर्यंत जितकं काय कन्व्हर्सेशन असणार ते सगळंचं सगळं कन्व्हर्सेशन पूर्णचं पूर्ण A to Z कंपनी ऐकत बसणार तिकडे कान लावून. म्हणजे कंपनी बायकांची कामं करते इकडे. आता ह्याच्यावरती सोल्युशन काय आहे ते मी तुम्हाला दाखवते. पूर्ण सोल्युशन बघा, म्हणजे तुमचा जो अकाउंट आहे तो कधीही ब्लॉक व्हायला नको. ठीक आहे, पूर्ण सोल्युशन आहे ना लास्टपर्यंत बघा. एकदम छोटं आहे, सिम्पल आहे, एवढं काही रॉकेट सायन्स नाही आहे. कंपनीला असं वाटतं की ते खूप मोठी शानी आहे, इकडे 1.5 शाना बसला आहे. चला बघा पूर्ण सोल्युशन. तर हा बघा, हा आपला उबरचं ॲप्लिकेशन आहे. आणि हे बघा इकडे तो मेसेज आलेला आहे, मी तुम्हाला दाखवतो क्लिअर इनबॉक्स. आणि हा बघा, हा तो मेसेज आहे. हे बघा पूर्ण तुम्ही क्लिअर वाचू शकता त्याच्यात, या मेसेजमध्ये काय मेन्शन आहे. त्यानंतर हा बघा, हा दुसरा मेसेज जो मला 2 तास अगोदर आलेला आहे कंपनीकडून.
हा बघा, ह्याच्यात पण तुम्ही व्हिडिओ पॉज करून पूर्ण तो मेसेज वाचू शकतात आरामात. आता मी तुम्हाला सांगतो एक्झॅक्टली याच्यात सोल्युशन काय. तुम्हाला सिम्पल सांगतो, सेटिंग्समध्ये जायचं आहे तुमच्या सेलफोनच्या. सेटिंग्समध्ये जाऊन इकडे बघा सर्चवर तुम्हाला क्लिक करायचं आहे. सर्चवरती तुम्हाला ॲप्सवर जायचं आहे. ॲप्लिकेशन ह्याचा फुल फॉर्म असतो ॲप्स, ह्याच्यावर तुम्हाला क्लिक करायचं आहे. ॲप्सवर क्लिक केल्यानंतर इकडे बघा हा ॲप्सवाला ऑप्शन येणार, ह्याच्यावर तुम्हाला क्लिक करायचं आहे. ह्याच्यावर क्लिक केल्यानंतर इकडे सिम्पल तुम्हाला सांगतो उबर टाईप करायचं आहे. उबर नाही तर उबर ड्रायव्हर, जे काय असेल तुमचं ॲप्लिकेशन त्याच्यावर क्लिक करायचं आहे. उबर ड्रायव्हरवर क्लिक केल्यानंतर इकडे परमिशनचं ऑप्शन आहे बघा, परमिशनवर क्लिक करा. त्याच्यानंतर हा बघा हा ऑप्शन आहे मायक्रोफोन, अलाव ओनली वाईल युझिंग दी ॲप, डोंट अलाव, ह्याच्यावर क्लिक करा. दॅट्स इट, झालं. तुमचं जे काय रेकॉर्डिंग वगैरे असेल, ठीक आहे, कस्टमरबरोबर जे काय होत असेल आत्तापर्यंत, त्याच्यातलं एकही रेकॉर्डिंग होणार नाही. हे बघा, फक्त मी परमिशन दिली आहे कॅमेऱ्यासाठी, कारण सेल्फी मागतो, लोकेशन, दॅट्स इट. आणि फिजिकल ॲक्टिव्हिटी म्हणजे आपली गाडी समजा 80 क्रॉस करते स्पीड, तेव्हा एक वॉर्निंग मेसेज येतो. किंवा आपली गाडी स्टँड बाय असेल तर उबरकडून एक मेसेज येतो, इज एव्हरीथिंग ओके, तेव्हा आपण टाकतो हां आय एम ओके थँक्स. बस. बाकी हे बघा कॉन्टॅक्ट्स, फाईल्स अँड मीडिया, मायक्रोफोन, फोन, ह्याच्यातलं मी एकही गोष्ट त्याला शेअर नाही करत आहे. मायक्रोफोन हे इकडे ओपन होतं, पण मी आता त्याला क्लोज केलं आहे. सिम्पल होतं, याच्यात जास्त काय रॉकेट सायन्स नाही आहे. सेटिंग्समध्ये तुम्हाला जायचं आहे बस. आणि हा बघा हा आपला उबरचं ॲप्लिकेशन. सो बाबा काय बोलतात, माहिती कशी वाटली? पूर्ण सॉल्युशन दिलं ना. ही कुत्री कंपनी जी आहे उबेर, यांना असं वाटतं की आपले जे काय आपण कन्व्हर्सेशन होते आपलं पॅसेंजर बरोबर, ते प्रत्येक कन्व्हर्सेशन ते लोक रेकॉर्ड करतील आणि मजा मारतील तिकडून. आणि तिकडून ते लोक मस्त की नंतर आपल्या मेसेज टाकतील की तुम्ही हे घाण केलं आहे, तुम्ही ते घाण केलं आहे आणि तुमचं अकाउंट आम्ही बंद करणार. सिम्पल तुम्हाला एवढंच सांगणार आहे, खूप टाईम अगोदर एक ॲप्लिकेशन आलं होतं ज्याचं नाव होतं ट्रू कॉलर. जितके पण जण इन्स्टॉल करायचे, इन्स्टॉल केल्यानंतर त्याच्यात त्यांना एक परमिशनवाला ऑप्शन असायचं, त्याच्यावर आपण असं स्टिक करत जायचं. आणि त्याच्यामध्ये एक परमिशनवाला ऑप्शन असा होता की तुमचं कॉन्टॅक्ट्स जितके पण जणांचं आहे A to Z, म्हणजे माधुरी दीक्षितपासून ऐश्वर्या राय, प्रत्येकाचा नंबर त्याच्याकडे पोचणार. आता हे जो हॅक होता हे ट्रू कॉलरने तेव्हा केलं होतं. त्याच्यानंतर हा जो उबर आहे ह्यानी हा हॅक केलं आहे. म्हणजे म्हणतात ना, जे काय आपलं कन्व्हर्सेशन होतं आहे पॅसेंजर बरोबर, ते ईच अँड एव्हरी कन्व्हर्सेशन तो रेकॉर्ड करायला बघतोय. आणि त्याच्यानंतर तो डिसाईड करणार की आपण कुठे आणि काय घाण केली आहे. त्यानंतर तो आपल्याला असे मेसेजेस पाठवणार धमकीवाले की 7 दिवसासाठी तुमचं अकाउंट बंद, नाही तर परमनंट बंद. आणि याच्यात सिम्पल सांगतो, परमनंट बंद फक्त आणि फक्त ओनरचा अकाउंट होतो, ड्रायव्हरचा अकाउंट फक्त आणि फक्त 7 दिवसासाठी सस्पेंड होतो. पण हे सगळं आपण यांना करायला कशाला द्या. सिम्पल सांगतो, सोल्युशन आहे. फटाफट जा सेटिंग्समध्ये जाऊन जे काय मी तुम्हाला सांगितलं व्हिडिओमध्ये परत एकदा पुन्हा बघा. आणि ज्यांच्याबरोबर पण हे प्रॉब्लेम होत असेल त्यांना प्रत्येकाला, एकूण एक जणाला हा व्हिडिओ शेअर करा. कारण हा प्रॉब्लेम जो आहे ना असाच वाढत जाणार आहे. ही घाण आहे आणि ही घाण आहे ना आपल्याला साफ करायची आहे, जी उबरने ही पसरवलेली आहे ती. आपल्याला असं वाटेल की आज आपण जे काही ट्रिपमध्ये बोललो कस्टमर बरोबर, तर हे सगळं हा ऐकत बसणार, आता काय करायचं आहे ना. आपण टेन्शन नाही लेणे काय यार, आपण आहे ना. आणि हा उबर कंपनी ह्याला काय वाटलं माहिती आहे का, आता कस्टमर बरोबर आपलं जे काय कन्व्हर्सेशन असेल हे सगळं काय हा ऐकेल. मला समजलं ह्याची हरकत काय होती ती. त्याच्यानंतर मी अजून एक ट्रिप ॲक्सेप्ट केल्यानंतर सगळ्यात पहिलं तर मी असं विचार केला आपण तो ऑप्शन बंद करूया. नंतर विचार केला नाही, पीक टायमिंगमध्ये ॲक्सेप्ट केली ना. जो रॅपिडोचा तो माहिती आहे रिंगटोन, तो पारसी लोकांचा कसा तो टेलिफोन वाजतो तसाला रिंगटोन आहे. रॅपिडो मी ऑन ठेवला आणि खास त्याची बुकिंग आहे ना ती वाजतच ठेवली, म्हणजे ब्लूटूथ कनेक्ट केलेलं आणि वाजत राहते. म्हणजे बाहेर आपल्या सेलफोनमधनं आवाज आहे ना नाही येणार, पण जो पण तिकडे रेकॉर्डिंग ऐकत असेल ना त्याचे कान वाजायला पाहिजे. त्याच्यानंतर मी उबरला ऑफ केला, म्हणजे बोलतात ना ह्याची जी सेटिंगमध्ये जाऊन याचा मायक्रोफोन होता तो ऑफ केला. बघा कसं आहे माहिती आहे, प्रॉब्लेम्स प्रत्येक जागेवर असतात, सॉल्युशन फक्त काढणारा व्यक्ती हवा असतो आणि त्या व्यक्तीकडे डोकं पण असतं. सिम्पल सांगतो, तो व्यक्ती असं नाही की फक्त मी आहे, तो व्यक्ती तुम्ही पण असू शकतात, कोण पण असू शकतो. फक्त आणि फक्त डोक्याचा पूर्ण वापर केला तर प्रॉब्लेमचा सोल्युशन भेटतो. माहिती कशी वाटली प्लीज कमेंटमध्ये नक्की कमेंट करून सांगा. खूप एफर्ट्स लागतात अशी माहिती तुम्हाला देण्यासाठी, ठीक आहे. खूप म्हणजे खूप एफर्ट्स लागतात. ते 2 मिनिटाचा व्हिडिओ मी पण बनवू शकतो, आज इकडून तिकडे गेलो, पण प्लीज ह्या सगळ्या गोष्टी आहेत की ना लय मेहनत लागते. सो एनिवेज
आजचा व्हिडिओ कसा आहे काय आहे ते नक्की सांगा. तुमच्याबरोबर जर हे सगळं होत असेल तर ते पण नक्की सांगा. कमेंट करा जे काही तुमचा डाऊट असेल वगैरे, आपण नक्की ते क्लिअर करू. सो दिस इज स्मिथ साइनिंग ऑफ फ्रॉम माय चॅनल स्मिथ अँड यू. सो बाय, टेक केअर, कीप स्माइलिंग, बी हॅपी, ड्राइव्ह सेफ अँड बी सेफ. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय शिवराय आणि जय मनसे. बाय.